अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एका नव्या ताज्या चेहऱ्याला कोऱ्या पाटीला संधी या ठिकाणी मिळाली आहे. लोकांची जी अपेक्षा होती ही चांगला विचार करणारा, समाजाच्या हितासाठी काम करणारा अशा प्रकारचा एक उमेदवार मिळावा महाविकास आघाडीकडून, ही जी अपेक्षा होती लोकांची ती पूर्ण झाल्यामुळे लोकांमध्ये निश्चितपणे समाधान आणि आनंद आहे. काही लोकांना दुःख वाटत असेल, परंतु ते तात्पुरतं आहे, ते काही फार महत्त्वाचं नाही आहे, ते निघून जातं. काय विश्वास वाटतं विजयाचा? काय विश्वास विजयाचा निश्चितपणे वाटतो. याचं कारण असं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये रक्षाताई या ठिकाणी खासदार होत्या, परंतु नाव घेता येईल अशा प्रकारचं कोणतंच काम लोकहिताचं शाश्वत अशा प्रकारचं कोणतंही काम त्यांच्याकडून करण्यात आलेलं नाही आहे. आठवण्याजोगं काम सगळ्यात महत्त्वाचं एक दिसतं की सगळीकडे दिवे मात्र त्यांनी लावलेत, पण आज ते दिवे बंद आहेत अशी परिस्थिती आहे. आणि लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या खासदाराकडून, त्या कोणत्याच अपेक्षा पूर्ण झालेल्या दिसत नाही अशी परिस्थिती आहे. तर काय विकासाला मुद्दे असणार आता महाविकास आघाडीकडून मतदारसंघामध्ये? या ठिकाणी कृषी औद्योगिक क्रांती या पुढच्या काळामध्ये होण्याच्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये जी नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या कमी किंवा नष्ट होणार आहेत, त्याच्यासंबंधी विचार करून पर्याय उभे करणं आणि हे प्रचंड मोठं मनुष्यबळ जे आहे ग्रामीण भागातलं, त्याला शेतीच्या माध्यमातून प्रशिक्षित करून कुशल करून त्यांना कृषी उद्योगामध्ये, शेतीमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये उभं राहण्यासाठी आणि संधी मिळवण्यासाठी सक्षम करणं ही यापुढची मोठी जबाबदारी असणार आहे. कारण ग्रामीण भागामध्ये यापुढच्या काळामध्ये कोणतेही औद्योगिक विकास काही होणं कठीणच दिसतं आहे. जो आपण सोबत देशाला विकास जो पाहतो आहे, सगळा विकास प्रामुख्याने शहरी भागाच्या आसपास होतो आणि त्यामुळे यापुढची जी औद्योगिक क्रांती असेल ती कृषी औद्योगिक क्रांती निर्माण करणं, त्यासाठी शिक्षणाचं प्रावधान करणं आणि कुशल अशा प्रकारचं मनुष्यबळ निर्माण करणं, हे मोठं काम लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून देखील करावं लागणार आहे. आणि ते करण्यासाठी श्रीराम पाटील निश्चितपणे कटिबद्ध राहतील अशी मला खात्री आहे.